All pieces of iron attract करतो. The material or the substance which attracts the small pieces of iron is called as a magnet. It's called as a magnet. Magnet having some properties. First is at for one end it showing the north pole and for another end it shows the south pole. How to decide these poles? हे poles आपण decide कसे करणार? If we hang this magnet by a string, एका दोरीने जर तुम्ही त्या मॅग्नेटला हँग केलं असलं ठेवलं काय होतं? त्याचा जो नॉर्थ पोल आहे तो नॉर्थ डायरेक्शन कडे अट्रॅक्ट होतो. ठीक आहे, त्याचा जो पोल आहे तो नॉर्थ डायरेक्शन कडे अट्रॅक्ट होतो. जो पोल नॉर्थ डायरेक्शन कडे अट्रॅक्ट होतो त्या पोलला म्हणतो आपण नॉर्थ पोल. ठीक आहे, जो पोल नॉर्थ कडे अट्रॅक्ट होतो त्याला म्हणणार आपण नॉर्थ पोल. जो पोल साऊथ कडे अट्रॅक्ट होतो त्याला म्हणतो आपण साऊथ पोल. ओके, पोल which attract towards the south direction is called as the south pole. The pole which attract towards the north direction is called as the north pole. ठीक आहे, आपल्याला काय म्हणतात साऊथ पोल आणि नॉर्थ पोल म्हणतात. ठीक आहे, we break the magnet from the center. ओके, आवाज येतोय का आता? आवाज येत नाहीये का? येतोय सर. ओके, if we break the magnet from the center, काय केलं की आता आपण त्या मॅग्नेटला जर ज्याला सीन करायचं त्यालाच होते वाटतं इथे. हे बघ तू हे बघ इकडे बघ टाइम टेबल नंतर तुला जॉईन करतो एक गोष्ट. ओके, if we break the magnet from center पासून आपण या मॅग्नेटला जर ब्रेक केलं तर जसं आपण त्याला ब्रेक केलं पूर्वीच्या मॅग्नेटच्या ज्या प्रॉपर्टीज होत्या सेम प्रॉपर्टीज ते पीसेस दाखवतात. ठीक आहे, म्हणजे जर आपण सेंटर मधनं ब्रेक केलं तर त्याच्यावरती काय होतात? एक साऊथ पोल क्रिएट होतो आणि एक नॉर्थ पोल क्रिएट होतो. ठीक आहे, ज्या पूर्वीच्या मॅग्नेटच्या प्रॉपर्टीज होत्या ऍज इट इज सेम प्रॉपर्टीज काय होतात? हे पीसेस पण दाखवतात. ठीक आहे, ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे मॅग्नेटची. त्याला जर ब्रेक केल्यानंतर नॉर्थ वेगळा आणि साऊथ वेगळा होत नाही, त्यावरती परत नॉर्थ आणि साऊथ पोल काय होतात? क्रिएट होतात. ठीक आहे, म्हणजे तुम्ही परत त्याला हँग केलं, आपण नॉर्थ कडे अट्रॅक्ट होईल, आपण साऊथ कडे अट्रॅक्ट होईल. तुम्ही त्याला ब्रेक केलं तर त्याच्यावरती काही फरक पडत नाही. तो सेम प्रॉपर्टीज काय करतो तिथे शो करतो. ठीक आहे, आता मॅग्नेटच्या अजून काय प्रॉपर्टीज आहेत? जर नॉर्थ पोल जवळ जवळ आणले आपण, ठीक आहे, जर काय केलं आपण तो नॉर्थ पोल जवळ आणले इट शोज द रिपल्शन प्रॉपर्टी. काय दाखवतात? त्या रिपल्शन प्रॉपर्टीज दाखवतात. म्हणजे काय? सेम पोल रिपेल टू इच अदर. ठीक आहे, सेम पोल असतील तर ते काय करतात? एकमेकांना रिपेल करतात. ठीक आहे, आणि जर अपोजिट पोलॅरिटीज जर आपण एकत्र आणल्या, नॉर्थ पोल साऊथ पोल एकत्र आणले तर काय होते? ते दोन पोल एकमेकांना अट्रॅक्ट करतात. दीज आर द बेसिक प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेट. ठीक आहे, या काय मॅग्नेटच्या बेसिक प्रॉपर्टीज आहेत. त्याला दोन पोल्स असतात, एक नॉर्थ पोल असतो, एक साऊथ पोल असतो. नॉर्थ पोल हा नॉर्थ डायरेक्शन कडे अट्रॅक्ट होतो, साऊथ पोल हा साऊथ डायरेक्शन कडे अट्रॅक्ट होतो. मॅग्नेट जर मधून ब्रेक केला तर जो पूर्वीचा मॅग्नेट होता त्याच्या सेम प्रॉपर्टीज दाखवणारे दोन पीसेस तो तयार करतो. त्याच्यावरती परत नॉर्थ पोल आणि साऊथ पोल प्रॉपर्टीज तयार करतात. जर अपोजिट पोलॅरिटी जवळ आणली आपण तर तेव्हा एकमेकांना रिपेल करतात. जर अपोजिट पोलॅरिटी एकमेकांच्या जवळ आणली तर दोघे एकमेकांना अट्रॅक्ट करतात. सेम पोलॅरिटी जवळ आणली तर एकमेकांना रिपेल करतात. ठीक आहे, दीज आर द बेसिक प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेट. या सगळ्या काय झाल्या? मॅग्नेटच्या बेसिक प्रॉपर्टीज झाल्या. आता मॅग्नेटच्या टाईप, अजून मॅग्नेट असतो हा दोन टाईपचा असतो. एक असतो नॅचरल मॅग्नेट, दुसरा असतो आर्टिफिशियल मॅग्नेट. ठीक आहे, किती प्रॉपर्टीज आहेत? किती टाईपचे? त्याच्या दोन टाईप्स आहेत. फर्स्ट इज अ नॅचरल मॅग्नेट. First is a natural magnet and second one is a artificial magnet. Okay, there are two types of magnets. First is the natural magnet, second one is the artificial magnet. First of all, natural magnet. आपण natural magnet पाहूयात, नंतर मग artificial magnet. आता हा जो natural magnet असतो, this natural magnet is made from the ferrite materials. त्याच्यापासून बनलेला असतो हा फेराइट मटेरियल्स पासून बनवलेला असतो हा. अँड हॅव्हिंग द लिमिटेड मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. त्याच्यामध्ये लिमिटेड मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असतात. एकदा तयार झालाय तो जो प्रॉपर्टीज शो करतो, ज्या प्रॉपर्टीज दाखवतो त्याच प्रॉपर्टीज त्यामध्ये राहतात. त्याच्यामुळे तुम्हाला चेंजेस करता येत नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये नॅचरल मॅग्नेट मध्ये जसं तुम्ही फेराइट मटेरियलने बनवलंय, जेव्हा बनवलं तेवढ्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्याच प्रॉपर्टीज तो काय करणार? शो करणार. ठीक आहे, त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये तुम्हाला काही चेंज करता येणार नाही. त्याच्यामध्ये नॅचरल मॅग्नेट मध्ये. ठीक आहे, त्याच्यापासून बनलेला आहे हा
फेराइट्स मटेरियल पासून बनलेलं आहे. त्याच्यापासून बनलेलं आहे फेराइट्स मटेरियल पासून बनलेलं आहे. ठीक आहे. मग जर नॅचरल मॅग्नेट जर आपण असं ठेवला, हा नॅचरल मॅग्नेट जर आपण असं ठेवला, काय होणार, एका याच्यावरती नॉर्थ पोल तयार होईल, एकावरती साऊथ पोल तयार होईल. ठीक आहे. नॉर्थ पोल कडनं साऊथ पोल कडे काही लाईन्स ऑफ फोर्स ट्रॅव्हल होत असतात. ठीक आहे. कुठून, from the north pole to the south pole, some lines of force travel to north pole to the south pole. These lines of force is called as a magnetic flux. Remember आपण त्याला magnetic flux. The magnitude of magnetic flux is constant in case of a permanent magnet or a natural magnet. तर आपण permanent magnet किंवा natural magnet म्हणतात. यामध्ये ज्या magnetic flux च्या properties आहेत, magnetic flux ची magnitude आहे, मॅग्नेट्यूड किती असते, किती असते, कॉन्स्टंट असते. मॅग्नेट्यूड किती असते त्याची, कॉन्स्टंट असणार आहे. इन केस ऑफ परमनंट मॅग्नेट और आर्टिफिशियल मॅग्नेट. ओके. व्हाट आर द ऍप्लिकेशन्स ऑफ दिस नॅचरल मॅग्नेट. कुठे कुठे वापरतो आपण नॅचरल मॅग्नेटचा, तर आपण परमनंट मॅग्नेट डीसी मोटर मध्ये याला यूज करतो. त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन्स काय त्याचे, परमनंट मॅग्नेट डीसी मोटर मध्ये याला यूज करतो आपण. त्यानंतर हा जो परमनंट मॅग्नेट असतो किंवा नॅचरल मॅग्नेट असतो, हा रडार सिस्टीम मध्ये यूज करतो आपण. टू शो द लोकेशन और द डायरेक्शन शो करण्यासाठी रडार सिस्टीम मध्ये यूज करतो. शिप मध्ये किंवा एरोप्लेन मध्ये ही रडार सिस्टीम यूज करते डायरेक्शन इंडिकेट करण्यासाठी. तर ह्या नॅचरल मॅग्नेटच्या काही प्रॉपर्टीज आहेत, काही ऍप्लिकेशन्स आहेत. ठीक आहे. आता सेकंड नंबरचा आहे, सेकंड नंबरचा कोणता मॅग्नेट आहे, आर्टिफिशियल मॅग्नेट. कोणता मॅग्नेट आहे, आर्टिफिशियल मॅग्नेट आहे. आता हा जो आर्टिफिशियल मॅग्नेट आहे, या आर्टिफिशियल मॅग्नेटचं दुसऱ्याचं नाव काय आहे का, नॅचरल मॅग्नेट आणि परमनंट मॅग्नेट, असे दोन नाव आहेत त्याला. बरोबर. एक नॅचरल पण म्हणतो आणि परमनंट पण म्हणतो. आता हा जो आर्टिफिशियल मॅग्नेट आहे, या आर्टिफिशियल मॅग्नेटचं अजून एक नाव आहे इलेक्ट्रोमॅग्नेट. ठीक आहे. दुसरं नाव काय याचं, इलेक्ट्रोमॅग्नेट. आता व्हॉट इज बाय इलेक्ट्रोमॅग्नेट, इलेक्ट्रोमॅग्नेट नाव काय केले त्याच्यामध्ये फिजिक्सला इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे बघू आपण, किंवा त्याला आपण म्हणलेले आर्टिफिशियल मॅग्नेट. आर्टिफिशियल मॅग्नेट म्हणजे काय आणि इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय बघू आपण. ठीक आहे. लक्ष द्या. इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय, आता हा काय प्युअरली आर्टिफिशियल मॅग्नेट आहे, जो आपण तयार करू शकतो. ठीक आहे. आपण जर एखादा कंडक्टर घेतला, काय घेतला आपण, असा एखादा कंडक्टर घेतला, त्याचे नंबर ऑफ टर्न्स केले, त्याला वाहून केला, असं आपण नंबर ऑफ टर्न्स केले, आणि या कंडक्टरच्या अक्रॉस, या कंडक्टरच्या अक्रॉस आपण एक बॅटरी सप्लाय कनेक्ट केला विथ अ व्हेरिएबल रेझिस्टन्स. काय लावला इथे, आपण एक रेझिस्टर लावलाय, जो कसा आहे व्हेरिएबल आहे. त्याची व्हॅल्यू तुम्हाला काय करता येते, कमी किंवा जास्त करता येते. आता जो रेझिस्टन्स आहे, हा रेझिस्टन्स इन्क्रीज करत गेलो आपण, तर करंटची व्हॅल्यू काय होत असते, डिक्रीज होत असते. करंटची व्हॅल्यू जर इन्क्रीज करत गेलो आपण, तर रेझिस्टन्स व्हॅल्यू काय होत असते, डिक्रीज होत असते. ठीक आहे. एक कंडक्टर घेतलाय आपण, आणि या कंडक्टरला आपण बॅटरी सोर्स कनेक्ट केलाय विथ व्हेरिएबल रेझिस्टन्स, आपण याला इथे कनेक्ट केलाय. ठीक आहे. आता असं कन्सिडर करू आपण, या रेओस्टॅटची ती व्हॅल्यू आहे मॅक्सिमम. रेओस्टॅट कोणत्या पोझिशन वरती, आता मॅक्सिमम पोझिशन वरती आहे. मॅक्सिमम मीन्स व्हॅल्यू ऑफ करंट इज 0. व्हॅल्यू ऑफ करंट इज 0. रेओस्टॅट मॅक्स आहे, करंट च्या आसपास इथे आता 0 असतात. करंट च्या आसपास आहे 0. इफ वी सडनली इन्क्रीज द रेझिस्टन्स व्हॅल्यू. ठीक आहे. आपण काय केलं, रेझिस्टन्स व्हॅल्यू जर आपण काय केली, सडनली इन्क्रीज केली, मॅग्नेटिक फ्लक्सेस पण काय होतात, सडनली इन्क्रीज. इफ वी ग्रॅज्युअली इन्क्रीज द रेझिस्टन्स व्हॅल्यू, काय करतो आपण आता, ग्रॅज्युअली इन्क्रीज करतो रेझिस्टन्स व्हॅल्यू. जशी जशी ग्रॅज्युअली रेझिस्टन्स व्हॅल्यू इन्क्रीज होईल, तसा करंट काय होईल, डिक्रीज होणार. त्यामुळे करंट डिक्रीज होणार, म्हणजे मॅग्नेटिक व्हॅल्यू पण काय होत जाणार, कमी होत जाणार. आपल्याला काय करायचं, आता रेझिस्टन्स व्हॅल्यू मॅक्स पोझिशनवर ठेवलेली आपण, म्हणजे आपल्याला रेझिस्टन्स व्हॅल्यू काय करायची, आता इथे डिक्रीज करायची. काय करायचं, रेझिस्टन्स व्हॅल्यूला डिक्रीज करायचे. जसं तुम्ही रेझिस्टन्स व्हॅल्यू डिक्रीज करत जाईल, तसं असा इलेक्ट्रिकल करंट काय होत जाईल, यामधलं फ्लो होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. राईट. जो इलेक्ट्रिकल करंट आहे, हा इलेक्ट्रिकल करंट ज्यावेळेस कंडक्टर मधून ट्रॅव्हल करायला लागेल, फ्लो करायला लागेल,
त्यावेळेस तो मॅग्नेटिक फ्लक्सेस जनरेट करतो. ठीक आहे, काय जनरेट करतो? मॅग्नेटिक फ्लक्सेस जनरेट करतो. इफ यू इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ करंट द मॅग्नेटिक फ्लक्सेस ऑल्सो गेट इन्क्रीज. काय होत जाणार? करंटची व्हॅल्यू इन्क्रीज करत गेलो आपण, मॅग्नेटिक फ्लक्सेस पण काय होत जाणार? इन्क्रीज होत जाणार. दॅट मीन्स the magnitude of the magnetic flux is depend on the magnitude of the current. कशावरती डिपेंड आहे? magnitude of the magnetic flux depend on the magnitude of current. आता constant magnetic flux जनरेट करतोय का हा? नाही. कशावरती डिपेंड आहे त्याचे magnetic fluxes? करंट वरती डिपेंड आहे. व्हॅल्यू ऑफ करंट वरती डिपेंड आहे. मॅग्निट्यूड ऑफ करंट वरती डिपेंड आहे. तो मॅग्निट्यूड करंट इन्क्रीज किंवा डिक्रीज करू आपण, त्याची जी काही मॅग्नेटिक फ्लक्सेस आहेत, लाईन्स ऑफ फोर्स आहेत, त्यांची पण व्हॅल्यू आपण काय करू शकतो? इथे कमी किंवा जास्त करू शकतो. हे कशामध्ये पॉसिबल आहे? इन केस ऑफ आर्टिफिशियल मॅग्नेट. त्याच्यामध्ये पॉसिबल आहे, आर्टिफिशियल मॅग्नेट मध्ये पॉसिबल आहे. हे कशामध्ये पॉसिबल नाहीये? नॅचरल मॅग्नेट मध्ये पॉसिबल नाही. आता यामध्ये पण पोलॅरिटी क्रिएट होते. पॉझिटिव्ह सप्लाय जोडला की पॉझिटिव्ह पोलॅरिटी होते, निगेटिव्ह जोडला की निगेटिव्ह सर पोलॅरिटी. थोडा जोरात बोला ना, मला प्रॉपरली ऐकायला येत नाहीये. आवाज येत काही नाही? पॉइंट्स मिस होत आहेत. नाही सर, असं जोराने थोडंसं बोला ना, म्हणजे येईल प्रॉपरली आवाज, कारण काही पॉइंट्स असं कट होत आहेत मधूनच, कळत नाही ते. कुठपर्यंत आलेला आहे आवाज? कुठपर्यंत कळालाय? सर आता जे तुम्ही लास्ट पॉइंट सांगितला ना, तो नाही कळाला. जे फक्त आर्टिफिशियल मॅग्नेट मध्ये होतं ते नाही कळालं पॉइंट. ओके, आर्टिफिशियल मॅग्नेट परत रिपीट करतो मी, लक्ष द्या इकडे. फॅन बंद करू का? तो लावा वाटलं तर मागचा, तो फॅन लावा म्हणजे आवाज प्रॉपर येईल. आता येतो का क्लिअर आवाज? आवाज येतोय व्यवस्थित? हो सर. केसर आवाज येतोय का व्यवस्थित? येस सर, येतोय. ओके, लक्ष द्या इकडे. सेकंड मॅग्नेट बघतोय आपण, आर्टिफिशियल मॅग्नेट. ओके, दिस इज सेकंड टाइप ऑफ मॅग्नेट. ही काय मॅग्नेटची सेकंड टाइप आहे. फर्स्ट टाइप ऑफ मॅग्नेट मध्ये आपण पाहिलं जो परमनंट मॅग्नेट किंवा नॅचरल मॅग्नेट होता. त्या परमनंट किंवा नॅचरल मॅग्नेट मध्ये आपण काय पाहिलं होतं? जी काय मॅग्नेटिक इंटेन्सिटी असणार आहे, फ्लक्स असणार आहे, त्यांची मॅग्निट्यूड किती असते? कॉन्स्टंट असते. ठीक आहे, कशी असते? कॉन्स्टंट असते. त्यात काही इन्क्रीज किंवा डिक्रीज तुम्हाला काही करता येत नाही. सेकंड पाहतोय आपण आर्टिफिशियल मॅग्नेट. या आर्टिफिशियल मॅग्नेट मध्ये आपण काय करतो? एक कंडक्टर घेतो विथ नंबर ऑफ टर्न्स. काय घेतो आपण यामध्ये? कंडक्टर घेतो, त्याचे टर्न्स घेतो. त्या कंडक्टरला बॅटरी सप्लाय कनेक्ट करतो विथ रेओस्टॅट. ठीक आहे, इसको कनेक्ट करतो आपण इथे रेओस्टॅट सोबत कनेक्ट करतो आपण. बॅटरी सप्लाय आणि रेओस्टॅट कनेक्ट करतो. असं अज्युम करू आपण या रेओस्टॅटची व्हॅल्यू काय आता इथे मॅक्झिमम आहे. रेओस्टॅट व्हॅल्यू काय इथे मॅक्झिमम आहे. रेओस्टॅट जर मॅक्झिमम असेल, करंट कसं असणार आहे? करंट कसं असणार आहे? राईट, करंट असणार आहे 0. इथे रेओस्टॅट व्हॅल्यू इज मॅक्झिमम मीन्स रेजिस्टन्स व्हॅल्यू इज मॅक्झिमम, व्हॅल्यू ऑफ करंट इज मिनिमम और 0. करंटची व्हॅल्यू काय असणार त्यावेळेस? मिनिमम असणार आहे. इफ वी ग्रॅज्युअली इन्क्रीज द करंट, काय करणार पाहिजे आपण? करंटला ग्रॅज्युअली इन्क्रीज करणार मीन्स डिक्रीजेस द रेजिस्टन्स व्हॅल्यू. रेजिस्टन्स व्हॅल्यू आपण काय करणार? डिक्रीज करणार. करंट व्हॅल्यू जर मी ग्रॅज्युअली इन्क्रीज करत गेलो, काय होईल? इलेक्ट्रिकल करंट फ्लोज थ्रू द कंडक्टर. त्या कंडक्टर मधून इलेक्ट्रिकल करंट काय व्हायला लागेल? फ्लोज व्हायला लागेल. आणि जसं कंडक्टर या कंडक्टर मध्ये इलेक्ट्रिकल करंट फ्लो व्हायला लागेल, तसा हा कंडक्टर काय जनरेट करेल? मॅग्नेटिक फ्लक्सेस जनरेट करेल. जसे जशी करंटची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाईल, तसे तशी या मॅग्नेटिक फ्लक्सेसची मॅग्निट्यूड पण काय होत जाईल? इन्क्रीज होत जाईल. दॅट मीन्स the magnitude of magnetic flux is totally depend on the magnitude of the current. It depend है, current वरती depend है. That means current is directly proportional to the flux. किसला proportional है current? फ्लक्स ला proportional है and inversely proportional किसला है? resistance. किसला है? resistance है. Okay, resistance decrease झाला, current increase होणार, current increase झाला, magnetic fluxes काय होणार? decrease होणार. त्यानंतर ज्या fluxes आहेत त्या फ्लक्सेस पण काय होतील? पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह जातील. म्हणजे काय होतील? हायर पोटेन्शियल कडनं लोअर पोटेन्शियल त्या ट्रॅव्हल होतील. ही जी पोलॅरिटी आहे, जशी आपल्या परमनंट मॅग्नेट मध्ये पोलॅरिटी असते, परमनंट मॅग्नेटची जी पोलॅरिटी आहे ती कशावरती डिपेंड होती? करंट मॅग्नेटची पोलॅरिटी कशावरती डिपेंड होती? नॉर्थ डायरेक्शन आणि साऊथ डायरेक्शन वरती डिपेंड होती. बरोबर, तर आपण पोल्स म्हटलं होतं.
आता यातली जी पोलॅरिटी आहे ती पोलॅरिटी डिपेंड कशावरती आहे? सप्लाय वरती डिपेंड आहे. कशावरती डिपेंड आहे? सप्लाय वरती. पॉझिटिव्ह सप्लाय जिथे कनेक्टेड असेल, पॉझिटिव्ह सप्लाय जिथे कनेक्टेड असेल तिथे पॉझिटिव्ह पोलॅरिटी क्रिएट होईल. जिथे निगेटिव्ह सप्लाय कनेक्टेड असेल तिथे निगेटिव्ह पोलॅरिटी क्रिएट होईल. ओके, पॉझिटिव्ह असेल तिथे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असेल तिथे निगेटिव्ह पोलॅरिटी क्रिएट होईल. मग हा जो आर्टिफिशियल मॅग्नेट आहे, या आर्टिफिशियल मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फ्लक्सेसला इन्क्रीज किंवा डिक्रीज करता येते. दॅट मीन्स त्याचं मॅग्नेटायझेशन इन्क्रीज किंवा डिक्रीज करता येतं आपल्याला, राईट. मॅग्नेटायझेशन जर इन्क्रीज किंवा डिक्रीज करता येत असेल, the applications of artificial magnets are more than the applications of permanent magnet. Permanent magnet पेक्षा यांचे application जास्त असणार. ठीक आहे. आता जास्त आहेत म्हणजे applications कुठे कुठे यूज करतो आपण याला? तो फॅन असेल, इलेक्ट्रिक मोटर्स असतील, जनरेटर्स असतील, सोलेनॉइड वॉल्व्स असतील, अशा ट्रिमेंडस ऍप्लिकेशन्स मध्ये अजून भरपूर ऍप्लिकेशन त्याचे इन्व्हेंट व्हायचे पण राहिले. अशा भरपूर ऍप्लिकेशन्स मध्ये आपण काय करू शकतो? हा इलेक्ट्रोमॅग्नेट यूज करू शकतो. मॅग्नेटिक ब्लॉक पण आलेले आहेत आता. त्या मॅग्नेटिक ब्लॉक मध्ये पण आपण काय यूज करतो? हा इलेक्ट्रोमॅग्नेट यूज करतो. म्हणजे जे ऍप्लिकेशन भरपूर आहेत. पुश अप मुवमेंट साठी यूज करू शकतो आपण. टॉर्क जनरेट करण्यासाठी, म्हणजे स्पीड द्यायची असेल आपल्याला, मोटर असेल, जनरेटर असेल, कूलर असेल, त्याच्यामध्ये पण आपण हे इलेक्ट्रोमॅग्नेट यूज करतो. जिथे जिथे आपल्याला तांब्याची वायर वाऊंड केलेली दिसते, ठीक आहे, जिथे जिथे तुम्हाला तांब्याची वायर वाऊंड केलेली दिसते त्या प्रत्येकाला इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणतात. लक्षात आलं? शॉर्ट मध्ये त्या प्रत्येकाला काय म्हणतात? इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणतात. कोणतीही मोटर ओपन करा, तांब्याची वायर दिसतात तुम्हाला गोल वाऊंड केलेली. कोणताही तुम्ही जर थोड्याशा जुन्या काळामध्ये गेले तर ट्यूब होते आपल्याकडे, त्याला चोक कॉईल म्हणायचे. असे जर त्याचा डब्बा असायचा तो ओपन केले त्यात तांब्याची वायर असायची. ती जी चोक कॉईल होती, इट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट. ते पण त्याचं एक्झाम्पल आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटचं एक्झाम्पल आहे. हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटचे एक्झाम्पल्स आहेत ते अजून पण भरपूर इन्व्हेंट व्हायचे राहिलेले आहेत. आतापर्यंत याच्यावरती पण भरपूर रिसर्च झालेला आहे. त्यातून आता नवीन आलेलं ऍप्लिकेशन म्हणजे लॉक आलेले आहे, मॅग्नेटिक लॉक आलेले, ते सुद्धा एक्झाम्पल कशाचे? या इलेक्ट्रोमॅग्नेटचे. तर दोघांमधला डिफरन्स कळालाय. इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय आणि परमनंट मॅग्नेट म्हणजे काय. ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटचं दुसरं नाव काय? इलेक्ट्रोमॅग्नेटचं दुसरं नाव काय? आर्टिफिशियल मॅग्नेट. दुसरं नाव काय? आर्टिफिशियल मॅग्नेट. इज इट क्लिअर? सगळ्यांना कळालं आता हे? नो. मॅग्नेटिक प्रॉपर्टी आणि इलेक्ट्रिक प्रॉपर्टी दोन्ही वेगळ्या वेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. जो जो मटेरियल मॅग्नेटिक फ्लक्सेसला ट्रॅव्हल करू शकतो तो इलेक्ट्रिकल करंटला ट्रॅव्हल होऊ देतो. लक्षात? जो मटेरियल इलेक्ट्रिकल करंटला ट्रॅव्हल होऊ देतो तो मॅग्नेटिक फ्लक्सेसला ट्रॅव्हल होऊ देत नाही. इथे हा कंडक्टर आहे, ठीक आहे, हा कंडक्टर आहे. हा कंडक्टर मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस करतोय, तो ट्रॅव्हल करत नाही. डिफरन्स लक्षात ठेवायचा. हा काय प्रोड्यूस करतोय? मॅग्नेटिक फ्लक्सेस प्रोड्यूस करतोय. तो इलेक्ट्रिकल करंट तो फ्लक्सेसला ट्रॅव्हल होऊ देत नाही. ट्रॅव्हल कुठे होतात जिथे फ्लक्सेस? थ्रू द एअर. हवेमध्ये ट्रॅव्हल होत आहेत ते एअर. ठीक आहे. ज्या मटेरियल मधून मॅग्नेटिक फ्लक्सेस ट्रॅव्हल होऊ शकतात त्याला म्हणतात मॅग्नेटिक मटेरियल. त्यानंतर त्याला मॅग्नेटिक मटेरियल, सिलिकॉन स्टील, कास्ट स्टील, सिलिकॉन आयर्न, हे सगळे एक्झाम्पल्स आहेत मॅग्नेटिक मटेरियलचे, ज्यातून मॅग्नेटिक फ्लक्सेस काय होऊ शकतात? ट्रॅव्हल होऊ शकतात. ठीक आहे. काय होऊ शकतात? ट्रॅव्हल होऊ शकतात. क्लिअर? आलं लक्षात सगळ्यांच्या? म्हणजे सिलिकॉन स्टील जर तुम्ही कंडक्टर म्हणून यूज केला तर करंट वाहणारच नाही, तो फक्त हीट जनरेट करतो. त्यातून करंट जाणार आहे का? नाही जाणार. ठीक आहे. पण जो सिलिकॉन स्टील मटेरियल आहे तो काय करेल? मॅग्नेटिक फ्लक्सेसला ट्रॅव्हल होऊ देईल. ठीक आहे. तो काय होईल? मॅग्नेटिक फ्लक्सेसला ट्रॅव्हल होऊ देईल. त्यामुळे मोटरचं कन्स्ट्रक्शन असेल, ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन असेल, सगळ्यांमध्ये आपण सिलिकॉन स्टील मटेरियल यूज करतो. ते आपल्याला पुढे येणार आहे, ते तुम्हाला ते समजून जाईल. नॅचरल मॅग्नेटला आपण कॉइलिंग केल्यानंतर त्याला नॅचरल मॅग्नेटला कॉइल करतोच नाही आपण. नॅचरल मॅग्नेटला कॉइलिंग करतच नाही. नॅचरल मॅग्नेट हा फेराइट्स पासून तयार करतो आपण. फेराइट्स नावाचं स्पेशल टाइप मटेरियल असतं, त्याच्यापासून आपण ते असं सॉलिड मध्ये तयार करतो आपण हा नॅचरल मॅग्नेट. तुम्ही पाहिलं नसेल ना नॅचरल मॅग्नेट, त्याच्यावरती कॉइल वगैरे कधीच नसते. ठीक आहे. त्याच्यावरती कॉइल द्यायची गरज नाही. लक्षात? त्याच्या प्रॉपर्टीज फिक्स असतात. कशाच्या? नॅचरल परमनंट मॅग्नेटच्या. त्याला आपण इन्क्रीज किंवा डिक्रीज काहीच करत नाही. आहे जसं तयार झालाय तशा त्याच्या प्रॉपर्टीज असतात. तुम्हाला हायर फ्लक्सेस पाहिजे असतील तर हायर म्हणजे काय म्हणतो आपल्याला बिगर साईजचा एरोमॅग्नेटिक मटेरियल आपल्याला आणावं लागेल.
त्याच्यापासून तो बनवावा लागेल जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढे. तर इलेक्ट्रोमॅग्नेट आपण छोटा जरी घेतला तर त्याच्या मॅग्नेटिक फ्लक्सेस तुम्ही नंबर ऑफ टर्न्स इन्क्रीज करून मॅग्नेटायझेशन त्याचं इन्क्रीज करू शकतो आपण. तसं ते इलेक्ट्रोमॅग्नेट परमनंट मॅग्नेट मध्ये करता येत नाही. लक्षात आलंय सगळ्यांच्या? राईट डाऊन त्यामध्ये. ओके, राईट डाऊन मॅग्नेट. व्हॉट इज मॅग्नेट? राईट डाऊन मॅग्नेट. Magnet. It is a piece of solid substance which exhibits a property of spelling माहिती नसेल तर विचारा. which exhibits a property of attracting small pieces of iron or other magnetic material Okay, next line. There are two types of magnet. Number one, natural magnet or permanent magnet. Second, artificial magnet or electromagnet. Artificial magnet or electromagnet. Do the first heading. Natural magnet. Do the first thing, natural magnet. The magnet which have the property of magnetism. Naturally present. It's called as natural magnet. Next line. These magnets are made from कशापासून बनवतो? Ferrites. These magnets are made from ferrites. Material. Made from ferrites material. कशापासून बनवतो याला आपण? Ferrites material पासून बनवतो. ओके. Applications. कुठे वापरतो आपण नॅचरल मॅग्नेटला? रडार सिस्टीम. RADAR.
radar system. Next, permanent magnet motor, PM motors, radar system, permanent magnet motors, etc. Next, artificial magnet. Artificial magnet. The magnet have the property of magnetism, have the property of magnetism, have the property of magnetism, is formed by FORMAD is formed by passing an electrical current, passing an electrical current through an insulated conductor, through an insulated conductor or wire, insulated conductor or wire wound around a certain material. Certain material. Next slide. The magnitude of magnetism is depend on कशावरती depend असणार आहे? Depend on magnitude of current. Is depend on magnitude of current. Magnitude of current. ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटची डायग्राम काढायची आपल्याला. मॅग्नेटिक मटेरियल घ्यायचे, त्यावरती आता आपल्याला वाइंडिंग बाउंड करायची. तर वाइंडिंग बाउंड करायची पॅटर्न बघा. या सगळ्याची एक वाइंडिंग बाउंड करायची, जशी बाउंड करून दाखवतोय. ठीक आहे. असेच टर्न्स आले पाहिजे आपल्या. याला नंबर ऑफ टर्न्स, सगळ्यांच्या टर्न्स अशाच आल्या पाहिजे.
Direct diagram to Vinci. Applications. Next line. Applications. Applications. First application. In solenoid valve. Solenoid. Solenoid valve. आहे चालत नाहीये. In solenoid valve. Next. AC oblique DC motors. AC oblique DC motors. AC oblique DC motors. AC oblique DC motors. Transformers. Transformers. TRA, NS, FOR, MERS. Transformers, etc. TRA, NS, FOR, MERS. काय राहिलं? DC oblique AC motors, transformers, etc. ETC. ओके, हे झालं मॅग्नेटचा. प्रॉपर्टीज वगैरे काही आपल्याला एक्झाम मध्ये येत नाहीये. त्याला किती पोल्स असतात, 2 पोल असतात, तर अट्रॅक्शन रिपल्शन हे काही आपल्याला एक्झाम मध्ये येणार आहे का? नाही. आता आपला सिलेबस भौतिक फिजिक्स मध्ये झालेला असेल सगळं प्रॉपर्टीज वगैरे, बरोबर? ठीक आहे. टू द फर्स्ट हेडिंग मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड कशाला म्हणायचं? हेडिंग बघा, मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड. तर मॅग्नेट कोणते दोन फोर्सेस दाखवतो? मॅग्नेट दोन फोर्सेस दाखवतो. कोणते दोन फोर्सेस दाखवतो? मॅग्नेट दोन फोर्सेस दाखवतो. एक दाखवतो अट्रॅक्शन फोर्स आणि एक दाखवतो रिपल्शन फोर्स. ओके, अपोजिट पोलॅरिटी असेल तर तो अट्रॅक्शन फोर्स दाखवतो, सेम असेल तर तो रिपल्शन फोर्स दाखवतो. ओके, तर आपण डेफिनेशन बघतोय मॅग्नेटिक फील्ड. काय बघतोय? मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय असतं? सपोज हा मॅग्नेट आहे, हा मॅग्नेट आहे. या मॅग्नेटच्या आजूबाजूचा जो रिजन आहे, सराउंडिंग रिजन आहे मॅग्नेटचा, असा रिजन की ज्या रिजन मध्ये तो या दोन प्रॉपर्टीज दाखवतो, अट्रॅक्शन आणि रिपल्शन प्रॉपर्टी दाखवतो. कुठे दाखवतो? एका स्पेसिफिक रिजन मध्येच दाखवतो. तो जो रिजन असतो त्या रिजनला म्हणतो आपण मॅग्नेटिक फील्ड. काय म्हणतो आपण त्याला? मॅग्नेटिक फील्ड. या रिजनच्या मध्ये जर तुम्ही एखादा हा एवढाच रिजन आहे, तर इथे ठेवलाय आपण मॅग्नेट दुसरा, इथे नॉर्थ पोल आहे की साऊथ पोल आहे, हा काही अट्रॅक्शन प्रॉपर्टी दाखवणार आहे का? नाही दाखवणार, कारण हा त्याच्या रिजन मध्ये आलेला नाहीये. ज्यावेळेस तुम्ही हा पोल त्याच्या रिजन मध्ये नेणार त्यावेळेस तो काय दाखवेल? काय दाखवेल तुम्हाला? तो मॅग्नेटिक प्रॉपर्टीज दाखवतील. तो कोणत्या प्रॉपर्टीज? अट्रॅक्शन किंवा रिपल्शनच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज तो केव्हा दाखवेल? जर त्याच्या रिजन मध्ये दुसरा मॅग्नेट आलेला असेल तर. ठीक आहे, जसं आपला मोबाईलचा टावर असतो. मोबाईलचा टावर कसा असतो? त्या मोबाईलचा टावर
त्याचं स्पेसिफिक रिजन असतं स्वतःच. ठीक आहे, सर्क्युलर रिजन असतं, रेडियस असते स्वतःची एक 3 किलोमीटर 4 किलोमीटरची रेडियस असते. या रेडियसच्या मध्ये आपला मोबाईल गेला